मी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल एक शब्द जरी बोललो असेल तर मला चौकात फाशी दिली तरी मी हसत घेईन. की अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्यांचा विरोध नाहीये. This is Prime News. नमस्कार, झेड प्राईम न्यूजवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बुधवार शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक विषय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी सुरू आहेत आणि याच घडामोडींना अनुसरून आमच्यासोबत आज श्री रवींद्रजी बावस्कर हे उपस्थित आहे. गेल्या कालावधीमध्ये त्यांच्याकडनं देण्यात आलेलं निवेदन की अतिक्रमण काढण्यात येऊ नये व त्याविषयी चाललेली चर्चा या संदर्भात आज त्यांच्याकडून आपण अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत. बावस्कर साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनलला. सर्वात आधी महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी की गेल्या काही दिवसांआधीच तुम्ही एक निवेदन दिलेलं होतं की बुधवार शहरातील अतिक्रमण काढण्यात येऊ नये, काढण्यात आल्यास मी आंदोलन छेडेल. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गट नंबर 177 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि तुम्ही त्यांचा विरोध करत आहात. नेमका विषय काय आहे? मी 177 गट नंबर 126 व्यापाऱ्यांना हे नोटीस देण्यात आली. माझा छत्रपती शिवाजी महाराज जे नियोजित जागा असेल त्या जागेबद्दल माझं काही एक म्हणणं नाही आहे, पण जे 100-126 व्यापारी 50-60 वर्षापासून आपलं जीवन जगताय त्यांना नोटिसा मिळाल्यामुळे ते चिंतेत पडले. त्या लोकांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, हा माझा खास उद्देश होता. मी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल एक शब्द जरी बोललो असेल तर मला चौकात फाशी दिली तरी मी हसत घेईन. छत्रपती शिवाजी माझे अर्ध दैवत आहे, माझा त्या जागेबद्दल कोणतंही म्हणणं नाही, पण ते 177 हा गट नंबर मोठा आहे. अनेक व्यापारी चिंतेत पडलेले आहे ह्या नोटीसमुळे. तर माझं प्रशासनाला हेच विनंती होती की ह्या लोकांचा काय, या लोकांना नको नोटीस द्या, हेच मी माझं निवेदन दिलं आहे. नक्कीच तुमच्याकडनं देण्यात आलेलं निवेदन आणि गट नंबर 177 जागा त्याच जागेला अनुसरूनच हा विषय आहे आणि त्याच ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे असाही याबाबतचा विषय दिलेला आहे, निवेदन दिले गेलेलं आहे. आणि तुम्ही नेमकं त्याच ठिकाणचं अतिक्रमण काढू नये या संदर्भात निवेदन दिलं होतं, म्हणून ती चर्चा रंगलेली आहे. नाही, त्या जे नियोजित जागा आहे त्या जागेबद्दल माझं म्हणणं नाही. एक 126 लोक आहेत, 126 व्यापारी, त्यांच्याबद्दल मी लढतोय. त्या जागेबद्दल माझं काही एक म्हणणं नाही. पण माझा समाजात अपप्रचार करण्यात आला, मी शिवाजी महाराजांना विरोध करतो, मला मानसिक त्रास झाला. मी कारण माझं शिवाजी महाराज माझ्या आई आराध्य दैवत आहे, मी काय विरोध करू शिवाजी महाराजला, पण केलं जात, मला बदनामी करण्यात आलं माझं. नक्कीच तुमचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुमचा त्या जागेसंदर्भात काहीच विरोध नाही. अजून एक महत्वाचा विषय असा आहे की शहरातील अनेक प्रतिष्ठित तुमचे मित्र आहे आणि त्याच जागेतील ज्यांची आज व्यवसाय सुरू आहे ते तुमचे मित्र आहे, त्या संदर्भात ही चर्चा आहे. 100% ते सेठ अमर सेठ माझे मित्र आहे, पण बोधव माझे सर्व प्रतिष्ठित लोक माझे मित्र आहे. मित्र आहे म्हणजे त्याला ग्रह धरणं चुकीचं आहे. त्यांनी मला कधी हा विषय सांगितलेला नाही. मी या 126 लोकांसाठी लढतोय आणि तो विषय मी तहसीलदार साहेबांना पत्रामध्ये निवेदन दिलं आहे की मी या जागेसाठी माझा लढा नाही आहे. माझा 126 लोकांचं तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रशासनाच्या की हे 126 लोकांना वेठीत धरू नका. आज तुमची भूमिका काय आहे? तुम्ही तुमच्याकडनं एक पत्र पुन्हा दिलेलं आहे की तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. माझं आंदोलन स्थगित केलं. मग आता नेमकी भूमिका काय आहे? माझी भूमिका तेच आहे की जे 126 व्यापारी आहे म्हणजे हे जागा सोडून त्या लोकांचं अतिक्रमण हटू नये, हेच माझा उद्देश आजही कायम आहे. कारण त्यांचं कुटुंब 50-60 वर्षापासून ते जीवन जगताय, कोणाचं उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे हीच इच्छा आहे माझी. तुमची इच्छा आहे शिवस्मारक व्हावं, त्या जागेबद्दल तर माझा काही प्रॉब्लेम. तुमचाही पाठिंबा आहे की त्या ठिकाणी स्मारक व्हावं. तुमचा जो लढा आहे फक्त त्या व्यापाऱ्यांसाठी, बाकीच्या व्यापाऱ्यांसाठी, 177 गट नंबरच्या सर्व बाकीच्या व्यापाऱ्यांसाठी. नक्कीच. मग एक महत्वाची भूमिका तुमची काय असणार आहे बोदवळकरांसाठी? कारण तुमच्याविषयी जे मेसेज गेलेले आहेत की तुम्ही महाराजांच्या जागेला विरोध करत आहात, त्या संदर्भात तुम्ही शहरवासियांना काय म्हणणार? मला पूर्ण बोदवड तालुका ओळखतो. मी छत्रपती शिवाजी, मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो, पण मी आज राजकारणात नाहीये. मी शिवसेनेचा तालुका उपप्रमुख राहिलाय, विभाग प्रमुख राहिलाय, मी शिवप्रेमी स्वतः आहे. पण काही लोकांना माझ्याबद्दल अफवा पसरवायची असेल त्याला मी काही करू शकत नाही. मला मानसिक त्रास भरपूर झाला की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करतो हे मला स्वतः खरं वाटतं. माझ्या मुलाने सुद्धा मला प्रश्न केला की तुम्ही हा विषयच नाहीये, हा उलट मला भरपूर त्याचा मानसिक त्रास झाला. तुम्ही भावनिक झालेला आहात रवींद्र भाऊ. नक्कीच बघा, भाऊंच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू निघत आहे. त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांचा कुठलाही विरोध नाही आणि ती जी राखीव जागा आहे त्या जागी संदर्भातही त्यांचा कुठलाही विरोध नाही. त्यांनी फक्त एक भूमिका घेतलेली आहे, ती म्हणजे आज जे व्यापारी व्यापार करत आहेत त्यांना पोटावरून उठून येऊन नक्कीच जी राखीव जागा आहे त्या संदर्भात प्रशासनाने निर्णय घ्यावा या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आणि एक परत तुम्हाला एक जवळ या कॅमेरामन भाऊंचे तुम्ही बघू शकतात भूमिका की अक्षरशः
त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्यांचा विरोध नाहीये आणि शहरवासियांनीही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, कारण त्यांना मानसिक खूप त्रास होत आहे. या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि जे विनोद भाऊ पाडरे आणि त्यांचे मित्र आज जो लढा देत आहे, नक्कीच त्यांनीही तुमचा विरोध केलेला नाहीये. तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहे असे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. मित्र आहेत ना, माझा उद्देश तो आहेच नाहीये. मी त्यांनाही फोन करून सांगितला मी ह्या उन्नीत अतिक्रमणाच्या विरोधात आहे. उर्वरित का 100-125 कुटुंबाच्या मागे 1000 लोक पोट भरतात, प्रत्येक दुकानावर 4 लोक काम करतात, त्यांच्या कुटुंबात 5 लोक आहेत, असे 1000 लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी मी उभा होतो. मी छोटा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. माझं छोटंही अतिक्रमण या बोदळ नगरीमध्ये नाहीये. मी लोकांसाठी लढणारा माणूस आहे. नक्की भाऊ, काय म्हणणार तुम्ही की बोदवड शहरामध्ये अजून प्रशासनाचे भरपूर जागा आहेत. जर हे अतिक्रमण निघालं तर प्रशासनाने त्या ठिकाणी या लोकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी व्यवसायासाठी. काय आहे, आपल्या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत व्यापारी संकुलन कोणतेही केलेलं नाही. बरोबर. म्हणजे फक्त राजकारण केलं जाते. मी तर मागेही बोललो, प्रत्येक माणसाला जर व्यापारी संकुलन 2-3 असते तर हे अतिक्रमण लोकांनी केलं नसतं. पण लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे. नक्कीच तुम्ही या विषयाचा लढा देणार किंवा व्यवसायांसाठी नाही. जागा उपलब्ध करून द्यावी. मी त्यांच्यासाठी कधी मी आत्मदानाचा इशारा दिला. मी मरणाला घाबरत नाही. पण ह्या अपप्रचाराला मला महाराजांच्या विरोधात मी बोलतो आहे याचा मला दुःख आहे. नक्कीच त्याच्याने मी मरणाला कधीही घाबरत नाही. नक्कीच आज आपल्यासोबत रवींद्र भाऊ भावस्कर उपस्थित आहे. अत्यंत भावनिक झालेले आहे. त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू निघालेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला त्यांचा कुठलाही विरोध नाही. त्या जागेसंदर्भात प्रशासन जोही निर्णय घेईल त्यालाही त्यांचा पाठिंबा आहे. त्यांची तळमळ ही फक्त जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांना पोटावरून उठवण्यात येऊ नये या संदर्भात त्यांनी हे निवेदन दिलं होतं. परंतु हे निवेदनही त्यांनी आज मागे घेतलेलं आहे. आमच्याजवळ त्यांनी या निवेदनाची प्रत ही समोर आहे. त्यांनी तहसीलदार साहेबांना त्यांनी दिलेल्या आंदोलनासंदर्भात आंदोलन मागे घेत असल्याबाबतचा एक पत्र दिलेलं आहे आणि ते या प्रकारचं कुठलंही आंदोलन आता करणार नाही याबाबतचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच बोदवडकर आणि परिसरातील समस्त शिवप्रेमी बांधवांना त्यांच्या वतीने हीच विनंती करण्यात येत आहे की कुठलाही अपप्रचार करण्यात येऊ नये आणि त्यांची भूमिका महाराजांच्या विरोधात मुळीच नाही. म्हणून आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये राजेंच्या भव्य स्मारकासाठी नेहमीच ते उभे राहणार असल्याबाबतची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि यावेळेस आता प्रशासन संबंधित जागेविषयी काय भूमिका घेते याकडे आमचं आणि आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे. कॅमेरा पर्सन आसिफ शेख जिया शेख, झेड प्राइम न्यूज, बुधवार. तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे जेड प्राइम न्यूज के साथ. आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये. अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय मातादी, जिनिंग, बोदवड. बोदवड शहरात प्रथमच सुरू झालेले अद्ययावत व प्रोफेशनल दर्शिका ब्युटी पार्लर मेकओव्हर, ब्रायडल मेकअप, HD, 3D, सायडर मेकअप. एक वेळ अवश्य भेट द्या. संचालिका सौ रेखा निवृत्ती ढोले. पत्ता दर्शिका ब्युटी पार्लर, भुसावळ रोड, पेट्रोल पंपाच्या पुढे, बोदवड.